नमस्कार, आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज। आज आपल्याला पाहायला भेटत आहे की भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लालबावटा यांच्या वतीने निषेध मोर्चा तारापूर या ठिकाणी निघालेला आहे। विषय असा आहे की साने गुरुजी हाऊसिंग सोसायटीमध्ये निवडणूक झाली होती आणि या निवडणुकीमध्ये एक पॅनल विजय झाला होता, परंतु तो पॅनलमध्ये काही आदिवासी समाज बांधव असल्या कारणाने ते विजय झाल्याने समोरच्या व्यक्तींना मात्र ते काही खपलं नाही आणि कुठेतरी त्यांचा इगो हर्ट झाला आणि या इगो हर्टमुळे त्यांना मारहाण झाली होती। एवढी जबर मारहाण झाली होती की त्यांना आनंद हॉस्पिटल या ठिकाणी रेफर करण्यात आलेलं आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे अमृत दुमाडा आणि या ठिकाणी आपण बघू शकत आहेत की मोर्चा हा असा निघत आहे की तोंडावरती काली पट्टी आहे, म्हणजेच निषेध मोर्चा, मूक मोर्चा या ठिकाणी निघत आहे आणि आपल्या समाजावरती असलेला अन्याय आणि अत्याचार बद्दल वाचा फोडण्यासाठी हा निषेध मोर्चा जात आहे। पुढील सविस्तर बातमी बघूया पुढील व्हिडिओमध्ये। एकसारखी मतं पडली आणि त्यावेळेला निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा तिथे तेव्हाचे सत्ताधारी असतील त्यांनी संगनमत करून काय त्या चिठ्ठ्या टाकल्या का काय झालं माहित नाही आणि त्यांच्या एका माणसाला निवडून आणलं। जेव्हा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यावेळेला त्यांना कळलं की हा भ्रष्टाचार करून सुद्धा त्यांची सत्ता गेलेली आहे। सत्तेशी आमचं काही देणं घेणं नाही। हा लालबावटा कायम विरोधी पक्षामध्ये आणि जनतेची लढाई लढत बसलेला आहे रस्त्यावर। हा मोर्चा होऊ नये अशी जेवढी पोलिसांची इच्छा होती तेवढी आपल्या सगळ्यांची इच्छा होती। मोर्चा काढायला आपण काय हौशी लोक नाही आहोत की उठलं की मोर्चा काढा, खास करून आज रविवार आहे। अशा वातावरणात अशा अवस्थेत सुद्धा आपण सगळे जमलो। मला वाटत नाही एक 5 ते 6 तास सुद्धा निरोप पोचवायला वेळ मिळालेला असेल। मोठ्या संख्येने माणसं येत आहेत अजून नक्की काय झालं हे समजून घेण्यासाठी। अनेक गावांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये निरोप पोचलेला नाहीये आणि सर्वात म्हणजे महत्वाचं आपल्याकडे जी मीडिया आहे, हे काही आपले भाऊ उभे पत्रकार, ही स्थानिक मीडिया आहे। इथल्या पैसेवाल्यांच्या मीडियाने ही बातमी दाबून ठेवलेली आहे। ती जर त्या मीडियामध्ये बातमी आली असती तर इथे आज पाय ठेवायला सुद्धा जमीन शिल्लक राहिली नसती। इतका आपला मोठा समाज आहे की जो न्यायाच्या आणि कायद्याच्या बाजूने आहे। घटना काय घडलेली आहे हे इथे आणि काही लोक सांगणार आहेत। इथे ज्या लोकांनी हे भोगलेलं आहे, ज्या लोकांना हा अत्याचार सहन करावा लागलेला आहे, ती माणसं इथे येऊन सांगणार आहेत। तुम्हाला काही गोष्टी नीट समजून सांगायला हव्यात, त्यासाठी मी त्यांच्या आणि तुमच्यामध्ये उभा आहे।
साने गुरुजी कोऑपरेटिव्ह फार्मिंग सोसायटी आहे. ही 1955 साली स्थापन झालेली सोसायटी आहे. साने गुरुजी नावाच्या एका महान माणसाच्या नावाने ही सोसायटी स्थापन झाली. ही सोसायटी जेव्हा स्थापन झाली तेव्हा इथे सावकारांचं राज्य होतं, आजही आहे, तेव्हा पण होतं. त्या सावकारांना आज जो आपण लाल झेंडा हातात घेतलेला आहे, त्या लाल बावट्याने इथून हुसकावून पळवून लावलेलं, पिढ्यानपिढ्या आपले लोक त्या सावकाराच्या शेतामध्ये राबत होते आणि सावकार आपल्या लोकांचं शोषण करत होता. त्याच्या विरुद्ध लाल बावटा प्राणपणाने लढला आणि इथला आदिवासी प्राणपणाने लढला, कायद्याने लढला, बेकायदेशीर लढलो नाही. त्यांच्या सगळ्यांच्या मालकीची झाली म्हणजे सोसायटीच्या मालकीची झाली. सोसायटीचा अर्थ होतो सगळ्यांनी मिळून एकत्र बनवलेली एक संस्था, एक कुटुंब. हे कुटुंब गेले 70 वर्ष भ्रष्टाचारी लोकांच्या हातात होतं. मी कोणत्या एका जातीचं नाव घेत नाही, पण दुर्दैवाने घ्यावं लागतं की या बोईसर पालघर पट्ट्याला बदनाम करणारे काही मुठभर लोक आहेत. सगळी जात वाईट नाहीये, सगळीच्या सगळी जात वाईट करण्याचा काही मुठभर लोक हे कट कारस्थान करतात. अशा लोकांच्या हाती ही संस्था गेली. मी येताना काही लोकांची घरं बघितली. संस्थेच्या सत्ताधारेपदी अध्यक्ष बनलाय, सचिव बनलाय आणि जमिनी विकल्यात. ही जमीन कोणाला विकता येत नाही. इथे उत्तर भारतीयांना भैयांना जमिनी विकल्यात, इथे बाहेरच्या कंपन्यांना जमिनी विकल्यात. 70 वर्षामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केला. आम्ही आज पोलिसांना काही गोष्टी सांगायला, पोलिसांना माहिती आहे, आपल्यापेक्षा चांगलं माहिती आहे, पण आज हे रेकॉर्ड करतात व्हिडिओ. हा व्हिडिओ ते नंतर कोर्टात पण दाखवतील आणि त्याच्यासाठी मी मुद्दामून काही गोष्टी सविस्तर बोलणार आहे. ते आपल्याला माहिती आहे कसं हे लपून लपून चाललेलं आहे, पडद्याच्या मागे चाललेलं. ते रेकॉर्ड करतात, त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत. तर अशा काही मुठभर लोकांनी, जे बिगर आदिवासी आहेत, त्यांचा त्या शेतीशी काही संबंध तेव्हा पण नव्हता, आज पण नाहीये, अशा लोकांनी 70 वर्षामध्ये 1955 ते 2025 या 70 वर्षात अरबो खरबो रुपयांचा भ्रष्टाचार केला. कोणाला जमिनी विकल्या, कंपन्यांना जमिनी विकल्या, भाड्याने देत होते, भाड्याचा काही पत्ता नाही, अतिक्रमण केली आणि हा भ्रष्टाचार केल्याचा जो अहवाल आहे तो आपण कोणी सादर केलेला नाही. एक VK संखे नावाचा पालघर मधला एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, तोही यांच्याच समाजाचा, खूप प्रामाणिक माणूस आहे, त्याचे आभार मानतो मी. त्यांनी हा भ्रष्टाचार उघडकीस आणला आणि ऑडिट रिपोर्ट बनवला की गेल्या 70 वर्षामध्ये काय काय झालेलं आहे. तुम्ही कधी बघा, पोलिसांकडे आहे. काल त्यांनी आम्हाला सांगितलं आमच्याकडे साहेब सगळं आहे. हा सगळा भ्रष्टाचार ते कसा करत होते. गेल्या 10 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीत, अनेक वर्षात झालेल्या नाहीत. निवडणुका सुद्धा 4 भिंतीत होतात. मोजून 85 सभासद आहेत, तेच निवडणुकांमध्ये मतदान करतात. काल परवा जेव्हा निवडणूक लागली त्यावेळेला एका मताची किंमत 1-1 लाख रुपये ठरली होती. 1-1 लाख, 1 लाख. जो कोणी त्यांच्या बाजूने मत देईल त्याला 1 लाख रुपये, त्याच्याही पेक्षा जास्त. आणि हे मतदान केल्यानंतर पुन्हा यांचीच सत्ता येईल अशी यांची अपेक्षा होती. आमच्या लोकांनी तेव्हा ठरवलं की या पैशाला आणि या भ्रष्टाचाराला लाथ मारायची. मी रोशन उत्तोल जरा इथे जरा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा या आपल्या वाघाचं. या माणसाने 25 मतदारांना त्या भ्रष्टाचार करणाऱ्यापासून वाचवलं, गाडीत भरलं. काय वाईट केलं नाही, सगळ्यांनी मिळून सगळी होऊन बोला ना. प्रभाकर कमिटी आहे. लोकांनी आपली मतं विकू नयेत पैशाने, हा निर्णय घेतला गावाने.
आणि त्या पैशाला लाच आजकाल लोक आता नगरपालिकेच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका चालल्या आहेत 500 रुपयामध्ये लोक मतदान करतात. आमच्या लोकांनी लाख लाख रुपयाला लाच मारली आहे आणि हे मतदान न करण्याचा निर्णय घेतला पैशाने. आणि जो कोणी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतो, जो कोणी जनतेच्या बाजूने उभा आहे, मग त्याची जात पात नाही बघायची असा निर्णय घेतला आणि आपलं स्वतःचं पॅनल उभं केलं. आणि या पॅनल मध्ये समजून घ्या, मी आता नव्याने इथे आलोय त्यामुळे मला खूप सारी कमी माहिती आहे. रोशन सविस्तर सांगेलच. 11 जण उमेदवार होते एकूण रिंगणात उभे. एका ठिकाणी आपण उमेदवार देऊ शकलो नाही, फक्त इतकंच. बाकी 10चे 10 उमेदवार त्या भ्रष्टाचारी लोक जागे व्हायच्या आज झोपेतून आपल्या लोकांनी लोकशाही पद्धतीने संविधानी पद्धतीने मतदानाचा अधिकार भ्रष्टाचार न करता बजावला. हे त्यांच्या पोटात दुखलं. त्यांचं म्हणणं असं होतं, तुम्ही लाख रुपये घ्या आणि आम्हाला मत द्या. आपण ते केलं नाही. आणि त्याच्यामुळे झालं काय, तर 11 पैकी 10 ठिकाणी आपले उमेदवार निवडून आले. त्यापैकी एका ठिकाणी टाय झाला. यांच्यावर जो गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यापेक्षा सुद्धा गंभीर कलम त्यांच्यावर लावलं पाहिजे. खुनाचा प्रयत्न केल्याचं कलम मागच्या कायद्यानुसार 307 आणि आता नवीन बदललेल्या कायद्यानुसार 109 कलम आहे. ही आमची पहिली मागणी आहे की त्यांनी हत्येचा कट रचून हत्येचा प्रयत्न केला. नशिबाने तो आमचा भाऊ आमच्या सोबत आहे आज, पण ते कलम इथे लावलं गेलं पाहिजे. पोलिसांचं म्हणणं होतं, तुम्ही मोर्चा काढू नका. आम्ही हा मोर्चा काढलेला नाहीये. लोक फक्त तुम्ही काय न्याय करतात ते ऐकायला आणि बघायला आलेले आहेत. मोर्चा ह्याच्यापेक्षाही खूप मोठा होईल. लाखोंच्या संख्येने माणसं येतील. हा विषय आम्ही जरी सुरुवात केलेला असला लालबावटाने, तरी हा आमच्या मालकीचा नाहीये. इथे झेंडा बाजूला ठेवा, इथे पक्ष बाजूला ठेवा, संघटना बाजूला ठेवा, पण आपण समाज म्हणून इथे उतरलं पाहिजे. पालघर जिल्ह्यामध्ये 40 लाख लोकसंख्येपैकी 20 लाख आदिवासी आहेत. आणि आदिवासी हा शांतता प्रिय जरी असला तरी जंगलामध्ये आपण वाघाची दात मोडणारी माणसं आहोत. त्यामुळे आमच्या नादाला लागू नका हे सांगण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आमची मागणी आहे, कलम वाढ करा. आमची मागणी आहे, त्यांना तातडीने अटक करा. अजून सुद्धा कोर्टामध्ये त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला नाहीये. 7 दिवस उलटून गेलेले आहेत. आरोपी बोकाट आहेत की नाही, गावामध्ये फिरतायत. त्यांचे पण व्हिडिओ आहेत, कुठे कुठे फिरतायत ते. त्यांचे मोबाईल लावले, त्यांची लोकेशन चालू आहेत. त्यांनी आतापर्यंत कोर्टामध्ये कुठल्याच कोर्टात जामिनासाठी अर्ज केलेला नाहीये. त्यांना न्यायालयाचं कोणत्याही प्रकारचं संरक्षण नाहीये. त्यांना फक्त पोलिसांचं संरक्षण आहे. आणि पोलिसांनी हे संरक्षण त्यांना जरूर द्यावं, पण त्यांना जेलमध्ये टाकून द्यावं असं आमचं त्यांना म्हणणं आहे. आज इथे खूप कमी संख्येने आणि कमी वेळामध्ये जमलेलो आहोत. पोलिसांचं म्हणणं होतं मोर्चा काढू नका. आम्ही शांतताप्रिय संविधानप्रिय माणसं आहोत. कोणत्याही प्रकारचा आम्ही जेव्हा इथून आलो, आम्ही सगळ्यांनी तोंडावर पट्ट्या बांधलेल्या, काळ्या पट्ट्या बांधलेल्या. आम्ही निषेध करतो त्या लोकांचं की त्यांनी अशा प्रकारचं अमानवी कृत्य केलेलं आहे. आणि कोणत्याही प्रकारचं माईक आम्ही रस्त्याने येताना वाजवलेलं नाहीये. ते म्हणाले परनाळी ग्रामपंचायत ते 5 मार्ग पोलीस स्टेशन, तारापूर पोलीस स्टेशन हा मोर्चा काढायची परवानगी नाकारलेली आहे. आम्ही त्यांनी जी काही सूचना केली त्याचा आदर करतो आणि त्याचा मान राखतो आणि आम्ही तिथून मोर्चा काढलेला नाहीये. ते म्हणाले इथे या, शांतपणे बसा, तुम्हाला काय 2 शब्द बोलायचे ते बोला, निवेदन द्या आणि जा. हे आम्ही सगळं मान्य करतो. पण त्यांनी एक गोष्ट काल लिहिली होती त्या नोटिसीमध्ये, ते तुम्हाला सांगतो आणि थांबतो. पोलिसांनी म्हटलेलं तर तुम्ही मोर्चा काढाल तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आम्ही घाबरत नाही. त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना तुम्ही बिर्याणी खायला घालता आणि आम्हाला गुन्हा दाखल झालेला नसताना आम्हाला गुन्हा दाखल झाला करणार म्हणून धमक्या देता.
हा मोर्चा याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्येने आपण काही दिवसांची मुदत देणार आहोत त्यांना. जर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर या बोईसर मध्ये, या पाचवार मध्ये, या पालघर मध्ये पाय ठेवायला सुद्धा जमीन शिल्लक राहणार नाही. इतक्या संख्येने माणसं रस्त्यावर उतरतील आणि हे आपल्याला गावागावामध्ये दिवा पोचवायचं आहे. आदिवासी समाजावर हल्ला झाल्यानंतर एवढीच माणसं करतात, हा मेसेज चुकीचा आहे. लाखोंच्या संख्येने माणसं रस्त्यावर उतरली पाहिजेत आणि उतरल्यानंतर पुढील 100 वर्ष या लोकांची हिंमत झाली नाही पाहिजे आपल्या लोकांवर अत्याचार करण्यासाठी. मी आमचा कॉम्रेड शेरू वाघ आहे, त्याला विनंती करतो की नक्की काय काय घडलेलं आहे हे लोकांना सांगावं. मात्र आम्ही शांततेने चालतोय तर आमचा सुद्धा काहीतरी अंत आहे, तो अंत संपू नका. ज्या दिवशी आमचा अंत संपेल त्या दिवशी मग खरोखर आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मग त्याला जबाबदार ही पोलिस असतील हे सांगण्यासाठी इथं आलो. तुम्हाला एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, आठवते मला आता. एका गावामध्ये, एका जंगलामध्ये एक वाघ असतो आणि तो वाघ तिथल्या स्थानिक आदिवासींना, शेतकऱ्यांना खूप त्रास देत असतो. आपली लोक काय करतात, पोलीस स्टेशनला जातात का बाबा रे, जंगलातला वाघ आहे तो फार त्रास देतो आम्हाला, आमची बकऱ्या ढोरा सगळी नेतात, आमची बाया जंगलात जातात तर आमच्या बायांना भीती वाटते. पोलिस काय करतात, इकडची पोलिस बोलवतात. पहिला एखादा समजा बोईसरची पोलिस आली, 2 दिवस जंगलात राहतात, रात दिस कोंबडं बकरे खान पार्ट्या करून, पण त्यांना काय तो वाघ सापडत नाही. ती काय करतात, एखाद डुकर आणतात धरून, गोणीत बांधतात, झाडाला असा उलटा टांगून मार धर मार धर मार, सांग मी वाघ आहे, सांग मी वाघ आहे. डुकराला काय सांगतात, सांग मी वाघ आहे, म्हणजे तू सांग मी वाघ आहे. पण तो असेल वाघ ते सांगायला तुम्हाला का मी वाघ आहे सांग. ही पोलिस त्यात, दुसरी पोलिस आहेत त्यात, ती पण तशीच करतात. एखाद कुत्रा धरतात, उलटा टांगतात, सांग मी वाघ आहे, सांग मी वाघ आहे. अरे पण तो असेल वाघ तर तुम्हाला वाघ सांगेल. म्हणजे पोलिसांचं काय काम आहे, जे खरोखर गुन्हेगार आहेत ते सुसाट तिकडे फिरतात ना, आम्हाला नोटीस देतात का तुम्ही काय. अरे हे काय चाललंय, आमचा देश स्वतंत्र आहे, आमची लोक उपाशी, इथं बसलेली लोक तुपाशी, या नाही चालणार, या आम्ही खपवून घेणार नाही, हे सांगण्यासाठी आम्ही इथं आलो. आणि पोलिसांसाठी एक इशारा आहे, ही एक सुरुवात आहे. काल रात्रीपर्यंत आमचं ठरत होतं की मोर्चा काढायचा नाही. आज सकाळी सुद्धा आम्ही आलो, इथल्या API साहेबांशी भेटलो, तेव्हा सुद्धा आमची मनस्थिती होती की मोर्चा काढायचा नाही. मात्र जेव्हा जनता रस्त्यावर उतरते तेव्हा आम्ही विचार केला की ह्या लोकांसाठी कोणीतरी लढणारं, नेतृत्व करणारं पाहिजेच पाहिजे. आणि म्हणून आम्ही सांगितलं आम्ही शांततेने मोर्चा काढू. येत असताना आम्हाला माहित होतं की काही जी बिगर आदिवासी लोक आहेत, ही लोक जाणून बुजून कळ करणार, भांडण करणार आणि आपल्या पोरांवर खोटे नाटे आरोप करतील. म्हणून आपल्या पक्षाचे काही 1-2 पदाधिकारी त्या गावामध्ये थांबले, प्रतिष्ठित चांगली पोरं, इथे काही वाद नाही झाला पाहिजे म्हणून. 3 पोरं तिथे थांबल्यानंतर त्या 3 पोरांचा व्हिडिओ त्या लोकांनी काढून लगेचच साहेबांना पाठवला, वरिष्ठांना पाठवला आणि वरिष्ठांकडनं तो व्हिडिओ API साहेबांकडे आला. साहेब डायरेक्ट गाडी घेऊन तिकडे आलं. हे बघा हे काय चाललंय, जर हीच वेळ तुम्ही लोकांनी त्यांच्या सोबत पण केली असती तर साहेब मोर्चा काढण्याची वेळ आली नसती, लोक रस्त्यावर उतरली नसती. हे सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे आलो. ही लोक साधी भोळी आणि भोळी बाबडी नाही मिळत, सगळी पोरं शिकलेली आहेत. आम्हाला चांगल्या पद्धतीने समजते की लढायचं कुठं आणि थांबायचं कुठं. म्हणून शांततेने तोंडाला काय फिता बांधून इथं आम्ही आलो. आम्ही पोलिसांना सांगण्यासाठी आलो की साहेब
तुम्हाला केंद्राचा ना राज्याचा ना या राजकारण्यांचा सगळ्यांचा दबाव असेल. अजिबात या दबावाखाली काम करू नका. जर तुम्हाला त्यांचा दबाव असेल वरून, तर ही जनता तुम्हाला खालून दबाव टाकल्याशिवाय शांत बसणार नाही. हा आमच्या आदिवासी समाजाचा आजपर्यंत इतिहास आहे. जंगलामध्ये जेव्हा आम्ही डुकराची आणि बटराची शिकारे करायला जातो, तेव्हा दोघं आणि चौघं नाही जात. तेव्हा आम्ही टोली बनवून बटाऱ्याची खोड घ्या डोंगरात जातो. जर याही ऐकला नाही तर यांची खोड कशी मोडायची या लाल बावट्याने आम्हाला शिकवलं आहे. आमची जेव्हा एक ना दोघा पोरा येतात तुमच्याकडे तक्रारी घेऊन का साहेब आमची केस नोंदवून घ्या, तेव्हा चढून बोलता हे तक असा नाही करायचा तसा नाही करायचा. साहेबांना आम्ही सांगतो साहेब तुमचा ना आमचा काही वैयक्तिक भांडण नाही. का साहेबांना आपले पडलाटात वहीला वय वाढवेल आहे का तुमची जागा बदलवेल आहे साहेबांना का ते सोसायटीमध्ये साहेब निवडून आहे. मग आम्हाला सांगायचं आहे साहेब आम्ही तुमच्याशी आमचा वैयक्तिक भांडण नाही, पण धनधानग्यांना भांडवलदारांना पैसेवाल्यांना जर तुम्ही संरक्षण देण्याचं काम केलं तर नक्कीच आम्ही संघर्ष करू तुमच्या विरोधात. साहेब तुम्ही इथे नोकरी करता, नोकरी त्या नोकरीचा पगार फक्त ते भांडवलदारांच्या खिशातनं जात नाही. ही आदिवासी कष्टकरी जनता सुद्धा जो टॅक्स भरते त्या टॅक्स मधून आमच्या खिशातला पण पैसा तुमच्या खिशात जातो, हे लक्षात घेतलं पाहिजे. बरेचसे पोलीस आपल्याच आदिवासी समाजाचे आहेत. बरेचसे पोलीस इथले भूमिपुत्र आगरी कुणबी भंडारी समाजाचे आहेत. आम्ही समजू शकतो की तुमच्या अंगावर खाकी वर्दी चढल्यामुळे तुम्ही वरिष्ठांच्या दबावाखाली काम करता, पण साहेब आठवण करा तो स्वातंत्र्याचा काळ जेव्हा तुमची पोलिसा तोकड्या पॅन्टीवर होती, तेव्हा तुमच्या प्रश्नासाठी रोज लाल बावटा लढला आणि फुल पॅन्टची मागणी केली. त्या संघर्षाच्या वेळी देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक पोलिसांनी वर्दी काढून आंदोलनात आणि मोर्चात सामील झाले का तर देश माझा स्वतंत्र झाला पाहिजे. आज माझ्या भारत देशाला स्वतंत्र होऊन 78 वर्ष उलटून गेली, 78 वर्ष. आणि आम्ही काय करतोय, फक्त निवडणुकीला नेता आला दारवा पियाच्या पैसे घ्यायचं पार्ट्या करायच्या यांना मता टाकायची. आता आमच्या पोराही ठरवला अरे बस झालं ते नेत्यांचं स्टेटस ठेवलं, नको तुमच्या दारवा नको तुमच्या पार्ट्या. आमची येणारी पिढी सुधारली पाहिजे म्हणून त्या खुर्चीवर आमच्या आदिवासी समाजातला तरुण तिथे जाऊन बसला पाहिजे आणि त्यांना ठाम समजावून विचारलं पाहिजे. आणि मग जेव्हा आमचे आदिवासी पोरा निवडून येतात तेव्हा त्यांना तुम्ही मारहाण कराल. साहेब लक्षात घ्या, पालघर जिल्हा हा 100% आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. ही मुठभर भांडवलदार आणि काही जातीवादी लोक जर आमच्या आदिवासी समाजावर अन्याय करत असतील तर आम्ही काय पाव खाऊ? आम्ही काय पाव खाऊ का? अरे आम्ही बॉयलर कोंबड्या नाही खात, आम्ही गावठी कोंबडी खाणारी माणसं आहेत. आमच्या एवढी ताकद त्यांना अजिबात नाही, परंतु आम्ही कायदा मानतोय. पण आमचा पण काहीतरी सहनशक्तीचा आहे. ही एक सुरुवात आहे, प्रेमाने सांगण्यासाठी आलो. आज आम्ही प्रेमाने सांगतोय, तुम्हाला निवेदन देतोय. साहेब 2 दिवसाच्या आत त्यांना अटक झाली पाहिजे. काल रात्री एवढी ताकद असून सुद्धा, एवढी मोर्चाची तयारी असून सुद्धा, ऍट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल झाला असून सुद्धा काल ते आरोपी बियर शॉप मध्ये बियर पित होते. एवढी त्यांची दहशत. त्यांना कोणाचं संरक्षण आहे?
आणि मग आमची पोरं फोन करतात, साहेब इथं सांगते आरोपी बिअर पितात आणि मग पोलिसात जातात. अरे आम्हाला काय माहित नाही का काय तुम्ही लपाछुपीचा गेम खेळतात? तो तुम्ही जो लपाछुपीचा गेम खेळतात ना, हे आम्हाला सगळं माहित आहे. पोलिसांनी जर ठरवला तर तो पाताळात जरी गेला ना धगत, तरी पोलिस त्यांना आणतील. तुम्हाला एक वसई तालुक्यातली निर्मलची घटना सांगतो मी. एका गावामध्ये आमच्या मारामारी झाली. तो माणूस भोळा बाबडा नुसती भरणा झाली, तो गेला जत्रेत. पाठून पोलिसांना अशी टाकतात, चल चल गाडीत बस. पोलिसांना कसा माहित का? तर पोलिसांची जी एवढी यंत्रणा आहे ही सक्षम यंत्रणा आहे. या लोकांनी जर ठरवला तर त्याला कुठून पण शोधून काढतील. पण ठीक आहे, जर साहेब तुमच्या बघिते भेटत नसतील, जर उद्या आम्ही शोधून काढला तर मग काय होईल? जर या जनतेच्या तावडीत सापडलं तर मग काय होईल? मग आमच्या तावडीत सापडतील. आणि त्याच्यासाठी आम्ही सांगतोय, प्रेमाने सांगतोय, 2 दिवसात त्यांना अटक करा. आणि आमच्या ज्या कार्यकर्त्यांवर मारहाण झालंय, आज अनेक पत्रकारांनी ज्या बातम्या लावल्यात त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की लोखंडी रॉड आहेत, काठ्या आहेत. नसतील तर मी व्हिडिओ देत होतो, आणि त्यानुसार त्यांच्यावर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करा. आणि ताबडतोब आमच्या गावामध्ये पोलीस बंदोबस्त लावा. आम्हाला संरक्षण द्या. का? तर आम्हाला भीती आहे की ती लोक काहीही करतील, कुठल्याही थराला जातील. आणि म्हणून जर का येत्या 2-3 दिवसात अटक झाली नाही तर येत्या काळामध्ये जो पुन्हा मोर्चा निघेल तो मोठ्या संख्येने मोर्चा निघेल. आम्ही लोकांना आव्हान करतोय की फक्त 9 ऑगस्टला एकत्र येऊन डीजेवर नाचून चालणार नाही. जेव्हा जेव्हा आपल्या आदिवासी समाजावर अन्याय होईल तेव्हा तेव्हा रस्त्यावर उतरलंच पाहिजे. ठीक आहे, आम्ही समजू शकतो की पोलिसांवर दबाव असेल आणि आम्हाला जी राजकारणी लोक दबाव टाकतायत, मुळात हा मोर्चा त्यांच्यासाठी आहे. त्यांना आम्ही सांगण्यासाठी आलो की लक्षात घ्या, तुम्ही जो डबल गेम खेळता, आमच्या पोरांना सांगता बाबा रे आमच्याकडे या, तर त्यांना सांगता की तुम्ही लपा. दोन्ही बाजूनी जे तुम्ही सपोर्ट करण्याचं काम करता हे ताबडतोब थांबलं पाहिजे. आणि आमच्या लोकांवर अन्याय झालाय, आमच्या लोकांना मदत मिळाली पाहिजे. जर आमच्या लोकांना मदत मिळाली नाही तर येत्या काही दिवसामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका येतात. तुम्हाला गावागावामधून बंदी घातली जाईल. जेव्हा आमच्या पोरांना मारहाण झाली, आमच्या पोरांना पायाखाली तुडवलं आणि आम्ही आमच्या हक्कासाठी जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा इथे एकही पुढारी निघत नाही, एकही नेता येत नाही. मग त्याला आपण सांगू की जेव्हा आमच्या घरात दुःख होते, आम्हाला जेव्हा गरज असते, आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला मोर्चा काढला तेव्हा तुम्ही कोणी आले नाही. मग आता सुद्धा आमच्या गावात येऊ नका. वेळ आली तर आम्ही नोटाचं बटन दाबू, पण या लोकांना मतदान करणार नाही. 23 तारखेला घटना झाली, आजची 30 तारीख उजाडली. अजूनपर्यंत एकही नेता गावात फिरकला नाही. का? त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून. ही लोक सांगतात की आदिवासी लोकांना पैसे दिले तर कुठे पण मता फिरतील, म्हणून आता जायची गरज नाही. इलेक्शनच्या 1 दिवस अगोदर जाऊ, न पैसे देऊ न मता घेऊ. ही सगळी सवय आपण बंद केली पाहिजे. हे आल्यानंतर यांना सांगितलं पाहिजे की शेतीमध्ये आम्ही कष्ट करून जगणारा समाज, आमचा शेताबांधावर काम करणारा समाज, जो एका दाण्याचा 10 दाणा करून घरात गोणी भरून आम्ही पडतो, जेव्हा राबात तेव्हा घरात कणगी भरतो. आम्ही एक टाइम वेळ आली तर आम्ही करून ठेव, पण तुमचं मतदानाचे पैसे नाही घेणार.
सदर मोर्चाचं निवेदन पोलीस स्थानक तारापूर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रमुख 4 मागण्या मान्य करण्यासाठी पोलिसांना विनंती केलेली आहे. त्याच्यामध्ये मागणी एक आहे की जो निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये प्रत्येकी एका मतदाराला 1 लाख रुपयाचं आमिष असं दाखवून मतदान करण्यासाठी भाग पाडलं होतं. हा एक भ्रष्टाचाराचा अंतर्गत येणारा कायदा त्यांच्यावरती लादून कठोर शिक्षा करावी असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरं म्हणजेच की त्या गावामध्ये सध्या तरी ज्या व्यक्तींवरती हल्ला झाला त्या व्यक्तींवरती अजूनही हल्ले होण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येत नाही. म्हणून पोलिसांना त्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्याचं एक दुसरी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सदर बघूया आता पोलीस यावरती काय कशा पद्धतीने ॲक्शन घेतात आणि जे मोकाट असलेले गुन्हेगार आहेत त्याला लवकर अटक होते का याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे. कॅमेरामॅन सुनील शेलासह सिद्धेश जाधव, आपली न्यूज, बोईसर.